सोलापूर ग्रामीण पोलीस राष्ट्रीय उपक्रम मिशन विकसित गाव अभियान अंतर्गत जलतारा प्रकल्प शुभारंभ करण्यात आला। जलतारा प्रकल्प ईश्वरीय पवित्र राष्ट्रीय कार्य म्हणून श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जैनवाडी पंढरपूर यांच्या वतीने पूर्ण करण्यात आला। यावेळी या प्रकल्पाची माहिती जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री नानासाहेब कदम यांनी 3 लाख लिटर पाणी या जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून जमिनीमध्ये मुरवले जाईल असे सांगितले। तर यावेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री शिरीष हुंबे यांनी विकसित गाव अभियानाअंतर्गत जलसंधारण, सेंद्रिय शेती, गुन्हेगारी व अवैध व्यवसाय मुक्त गाव वृक्षारोपण हे विषय राबविले जातील असे कथन केले। यावेळी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री वीरसेन पाटील, श्री संजय राऊत, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार श्री गणेश पाटील व सुनील लोंढे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। उताराचं पाणी या भागात शिरतं, त्याच्यामुळे याचा खूप फायदा होणार। आता ह्याचा फायदा काय होईल, एक तर आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्याला ते 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच्या त्याच्या विहिरीला, बोरवेलला पाणी वाढेल। इथं जवळ जो बाग आहे, समजा ह्याच्यात डाळिंबाची बाग आहे, तर इथं उत्तम प्रकारची धारण क्षमता, ज्याला पाण्याची परिस्थिती म्हणतो, ती उपलब्ध होईल आणि ह्याला ते परत त्याचे परिणाम दिसतील की आता चांगल्या प्रकारचं माझ्याकडं वापसा कंडिशन राहायला लागलेली आहे, पाण्याचा निचरा उत्तम होईल। येस, पाणी स्टोरेज होईल सगळ्यात महत्त्वाचं। याच्यासाठी महाराष्ट्र शासन 1 खड्ड्यासाठी 5,800 रुपये अनुदान देतं। तो फॉर्म भरून द्यायचा। आता ते फॉर्म भरण्याचं काम पण आता सुरू होणार आहे इथंच लवकरच। आता हा सगळा प्रोजेक्ट आपण SP साहेबांच्या माध्यमातून सोलापूर ग्रामीणच्या वतीनं आणि आता सर आमचे हुंबे सर म्हणून आहे तिथं, त्यांच्या इन्चार्ज खाली हे सगळं आता काम चालू आहे। पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीनं त्यांचे 2 अधिकारी इथल्या 10-12 गावामध्ये प्रत्यक्ष ते गाव थोडंसं अडप्ट करतायत आणि हे काम चालू करतोय। हे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घ्यायचे, आपल्या शेतात हे तात्पुरतं आज इथल्या सकल जैन संघाच्या वतीनं हे आपण आजचा कार्यक्रम राबवला आहे। धन्यवाद। सकल जैन संघामार्फत मी बोलतो, आमचं गाव भरपूर सहकार्य ह्या आमच्या फायद्यासाठीच आहे आणि साहेबांनी जे आम्हाला सहकार्य केलं ते आम्हाला ऐकतच आम्हाला सहकार्य लय मोठं झालं गेलंय। तर आम्ही सकल जैन समाज आणि इतर समाजाला घेऊन, सगळ्या समाजाला घेऊन एक सगळीकडे गावात कार्यक्रम राबवणार आणि ह्यात पक्षपाती न करता सगळ्या गोष्टीला सगळ्याला धरून आम्ही ही प्रकल्प सगळ्या गावात यशस्वी करून दाखवणार आणि प्रत्येकाला 10 झाडं 5 झाडं असं प्रत्येकाला सांगून प्रत्येकाच्या शेतकऱ्याला 5-10 खड्डे वाटणीला देऊन हे 100% यशस्वी हे गाव करून तालुक्यात नंबर आणणार आम्ही, हे आमच्या आश्वासन आहे। जमिनीची यामुळं जलधारण क्षमता वाढतीये, जलधारण क्षमता वाढतीये आणि अति चोपण जमीन असेल तिथं पाण्याचा या खड्ड्यामुळे निचरा होतोय आणि रोपांची वाढ व्हायला वापसा निर्माण तयार होते आणि बागांना लय पाणी उन्हाळ्यात जे पावसाळ्यात लागतं त्याचे निचरा झाल्यानंतर बागा सुद्धा चांगल्या वाढतील आणि ह्याचा खूप फायदा शेतकऱ्याला आहे। आणि ते सगळं शेतकऱ्याच्या डोक्यात बसवून त्यांनी साहेबांनी सगळं सहकार्य केलं, लेक्चर दिलं, त्याच्याबद्दल मी साहेबांचं पोलीस डिपार्टमेंट यांचं मी आभार मानून थोडक्यात माझं चांगलं कामाला आम्हाला गती येऊ दे आणि गती आणणार आहे।